मित्रांनो बघा, अगदी दुनियाभरचे कोर्सेस, लाखो रुपयाचे कोर्सेस जरी केले किंवा अगदी एक जेवढं ब्रँडेड कंटेंट युट्यूबला मिळतंय, हिंदी लँग्वेजमध्ये असेल, इंग्लिश लँग्वेजमध्ये असेल, ट्रेडिंगच्या रिलेटेड स्पेसिफिकली बोलतोय मी, तरी पण तुम्हाला 1% तो जो विषय राहतो डोक्यामध्ये की एक्झिक्युशनमध्ये जो इश्यू येतो, तो इश्यू जर सॉल्व्ह करत असेल तर तुम्हाला एक कॉम्बो लर्निंग सिस्टीम शिकली पाहिजे. आणि ती कॉम्बो लर्निंग सिस्टीम काय असते तर एक अशी कन्सेप्ट ज्याच्यामध्ये तुम्ही जे लोक करतात त्याला न बघता तुम्हाला जे काय करायचंय ह्याला फॉलो केलं पाहिजे. म्हणजे आता मार्केटमध्ये काय असतं, नॉर्मली रिटेलर लोक असतात आणि एक असतात ऑपरेटर लोक म्हणजे ज्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे. सो ते लोक कसं डोकं लावतात, ते लोक कुठे एंट्री घेतात. आता त्यांच्या मागोमागे एंट्री घ्यायची का तर नाही घ्यायची. त्यांनी एंट्री घेतल्यानंतर आपल्याला त्यांचे स्टेज दिसतात, बाबा त्यांच्या पावलाच्या खुणा दिसतात, त्या पावलावर पाऊल ठेवून आपण मार्केटमध्ये एंट्री घेऊ शकतो आणि आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकतो. तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ 1 तास होईल, अर्धा तासाचा होईल, 2 तासाचा होईल, पण हा पूर्ण मास्टर क्लास असा एक व्हिडिओ मी बनवते. याच्यामध्ये मला काही प्रॉब्लेम्स सापडलेत लोकांचे, जे मला व्हॉट्सअपच्या थ्रू मेसेज येत आहेत, यूट्यूबच्या कमेंटमध्ये येत आहेत की बाबा एंट्री घेताना इश्यू होतोय. SMC सगळं शिकले, तुम्हाला आता माहीत असेल, यूट्यूबला तुम्ही ऑब्झर्व करा, एवढं SMC लर्निंग आहे, कंटेंट कन्झ्युमेशन आहे, म्हणजे एवढं जास्त, तरी पण तुम्ही शिकून हे वापरू का ते वापरू नाही का, कोणता ऑर्डर ब्लॉक वापरून कोणताही FAG वापरू, याच्यामध्ये माणसं अडकून पडलेत. आणि असं वाटतं की FAG किंवा हे जे ऑर्डर ब्लॉक आहेत ह्याच्यापेक्षा दुसऱ्या दुनियात काहीच मार्केट नाही. बट रिअलिटी बघितलं तर हे SMC आहे ना, स्मार्ट मनी कॉन्सेप्ट, ही काय प्रोसेस तुम्हाला सांगू का. हे जसं की मी म्हणलं की जे बडे प्लेयर्स आहेत ना, त्यांनी जे काय काळा सावळा गोंधळ केला असतो ना, त्याला फक्त आपण नीट करायचं असतं. त्याच्यानुसार आपण फक्त हात धुवून घ्यायचा, धावत्या गंगेत हात धुणे, हे सिम्पल एक म्हणजे कॅल्क्युलेशन आहे. आता बघा, रिटेल ट्रेडिंग केलं तरी पण लोक प्रॉफिटमध्ये आहेत, SMC ट्रेडिंग केलं तरी लोक प्रॉफिटमध्ये आहेत. मग नक्की मेक कुठं बसते, म्हणजे प्रॉब्लेम कुठं होतोय तर प्रॉब्लेम होतोय आपण अडकून पडतो ह्या सगळ्या एका गोष्टींमध्ये, प्रोसेसमध्ये. आता ह्याला कोण नीट सांगणार नाही मार्केटमध्ये, जे सांगते ते प्रत्येकाचं फक्त एकच डोक्यात आहे की बाबा यायचं, कंटेंट बनवायचा, ब्रँडेड कंटेंट असं दाखवायचं. बट रिअलिटी काय असते, ज्यावेळेस आपण बघतो तेवढ्यापुरतं सरफेस लेवलचं मोटिवेशन मिळतं आणि ते मोटिवेशन संपलं की परत आपण बॅक टू द प्रोसेस असतो. सो बघा मित्रांनो, हा व्हिडिओ आपण यासाठीच बनवतोय, जे काय प्रॉब्लेम्स असतील, जे काय अडचणी असतील, सगळ्या डोक्यातून काढून टाका. तुमच्याजवळ जर इथून पुढचं काही वेळ असेल आयुष्यामध्ये स्वतःसाठी देण्याचा, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आता वेळ नसेल तर वॉच लेटरमध्ये ऍड करा, परत बघितलं चालतंय, काय हरकत नाही. बट याच्यामध्ये आपण बारकाईनं प्रत्येक गोष्ट बघणार आहोत, कशा प्रकारे आपल्याला SMCची सुरुवात करायची आणि कशापर्यंत आपल्याला शेवटपर्यंत अगदी एंट्री कशी घ्यायची आहे, काय गोष्टी केल्या पाहिजेत, एका ट्रेडरला काय लागतंय हे आपण याच्यामध्ये बघणार आहे. सो बघा मित्रांनो, सुरुवात करत असताना मी काही पॉईंट तुम्हाला सांगतो की बाबा ट्रेडिंग करत असताना, आता मी वायफळ काय बोलणार नाही, तुम्ही कॅन्डलस्टिक शिका किंवा हे करा ते करा, बिलकुल नाही. गरजेचं काय तेवढंच आपण बघूया. अहो तुम्हाला माहित नाही, ह्या कोर्सची फी जर मार्केटमध्ये तुम्ही गेला ना, खूप जास्त फी आहे, म्हणजे अक्षरशः तुम्हाला विश्वास नाही बसणार. मी हे नॉलेज घेताना लाखो रुपये खर्च केलेत लिटरली. बट तुमच्यासाठी मी हे का करतोय, कारण का मला असं वाटतं की आपण हे जर आपल्या मराठी लोकांसाठी केलंय तर मराठीमध्ये असं कोणच नाही सर सांगणार. आता बघा, आता मेन विषय येतो की सुरुवात करताना काय गोष्टी लागतात. सुरुवात करताना बघा, पहिल्यांदा कोणत्याही ट्रेडरला पहिल्यांदा लागतं बेसिक माहिती, जी आपला सगळ्या दुनियेला माहीत झाली. कोविडपासून ट्रेडिंगचं वारं सुटलं मार्केटमध्ये, सगळ्यांना ट्रेडिंगची कॅन्डलस्टिक, प्राइस ॲक्शन हे सगळ्याला माहीत झाले आणि आता तरी SMC पण बऱ्याच लोकांना माहीत झाले. बट आत्ता बघा, ह्या सुरुवातीला किंवा आता जर सुरुवात करताय तुम्ही आणि कुठेतरी इश्यू फेस झाला आहे, तर आता काय करायला लागणार बघा. मी सांगतो, पहिली गोष्ट तुम्हाला कॅपिटल किती पाहिजे त्या गोष्टीचा विचार करायला लागणार आहे. सो मी सजेस्ट करेन, पहिली गोष्ट $100 वर हे तुमचं कॅपिटल नसलं पाहिजे. कितीही तुम्ही म्हणजे $1000 जरी कॅपॅसिटी असेल तरी पण तुम्ही $100 सुरुवात करा. त्याचं कारण असं आहे बघा मित्रांनो, तुम्ही आता मार्केट क्रिप्टोचं खाली पडले, तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, स्टॉक मार्केटला इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि ते लॉंग टर्ममध्ये तुम्हाला साथ देणार आहे. बट हे ट्रेडिंग असं आहे ना, ह्याच्यामध्ये लॉस यायचे चान्सेस असतात, कारण का आपण कमवलं तरच आपल्याला पैसा, नाही तर नाही. सो $100 रोडमॅपनुसार काम करायचं. म्हणजे आज आपण इंडियामध्ये काय करतो माहिती आहे का, मला आज ट्रेडिंग करायचं आहे, मला प्रॉफिट कमवायचं आहे, मी आज एवढं कमवलं आणि झालं, असं नाही. पण बाहेरचे तुम्ही ऑब्झर्व करा, फॉरेनचे ट्रेडर आहेत, मी मोस्टली त्यांना फॉलो करतोय. फॉरेनचे ट्रेडर काय करतात, रोडमॅपवर काम करतात. $100 अकाउंट $200 न्यायचं, $100 अकाउंट $500 न्यायचं, ह्याला म्हणतात रोडमॅप. मग तुम्ही रोडमॅपनुसार काम करायचं. तर रोडमॅपसाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तरी पण तुम्हाला सांगतो, आता रोडमॅप सांगत बसत नाही, तुम्हाला सिम्पल टेक्निक सांगतो. $100 अकाउंट मित्रांनो $500 गेलं ना, विड्रॉल मारून घ्यायचं अकाउंटला आणि परत फ्रेश $100 चालू करायचं. कमीत कमी $2000 तुमच्या अकाउंटला आले का मग तुम्ही कॉन्फिडन्स बघा, एकदम आकाशाला तुमचा कॉन्फिडन्स असणार, काळजी करू नका. आता ही झाला पहिला मुद्दा. दुसरा गोष्ट, जर तुम्ही $100 इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, तुमच्याकडे आता पैसेच नाहीत, तर काय करायचं, कमीत कमी जे मिळते ते फंडेड अकाउंट घ्यायचं. आता आपल्याकडं वी मास्टर ट्रेडवाला आहे, तो जवळपास तुम्हाला सांगतो आपला ऑफर कोड लावून काहीतरी 2,500-3,000 हजारापर्यंतच फंडेड अकाउंट देतोय लेवल पास करायचं. बट जर तुम्हाला लेवल पास करायची झंझट नको आहे तर मला वाटतं 5,500-6,000 हजारापर्यंत भेटते. आता त्याचा फायदा काय, 6,000 मी म्हणतो इन्व्हेस्टमेंट होते, म्हणजे किती $67-68. बट $68 तुम्हाला मोठं अकाउंट मिळते ट्रेडिंग करायला.
आणि तुम्हाला त्याचे विड्रॉल्स हे चांगल्या प्रकारे मिळतात. आणि डेमो अकाउंटला लोक सांगतात, सजेस्ट करतात ट्रेडिंग करा, डेमोला करा, बट डेमोमध्ये प्रत्येकजण हुशारच असतोय. ठीक आहे, डेमोमध्ये अगदी कोणालाही बसवला तर तो हुशार ट्रेडर असतो. बट ज्यावेळेस रिअल कॅपिटल लागतं ना, $50 लागू द्या, पण ते जे खालीवर होत असतं ना मनातून, ते होणं गरजेचं आहे. सो तुम्ही एकतर फंडेड अकाउंट घ्या आणि नसेल तर तुम्ही $100 स्टार्ट करा. एवढं ह्याच्यापेक्षा जास्त ट्रेडिंगला पैसे गुंतवायचे नाहीत. आता हे झालं कॅपिटलचं. त्याच्यानंतर येतं तुमच्याकडं एक चांगली प्रोसेस पाहिजे जी की तुम्हाला ट्रेडिंग करायला प्रोत्साहित करेल रोजच्या रोज. त्यामध्ये तुम्हाला ट्रेड शोधता आला पाहिजे. सो काय सिस्टीम आहे, सिम्पल SMC वापरायची. SMC सोडून दुसरं काहीच वापरायचं नाही. प्राइस ॲक्शन तुम्ही वापरू शकता, बट प्राइस ॲक्शनला परत काय वेळेला पडा माहिती आहे का, प्राइस ॲक्शन म्हणलं का परत ते विदाउट लॉजिक काम चालू झालं. आणि जिथं लॉजिक नाही तिथं मॅजिक होत नाही. सो जिथं लॉजिक आहे तिथंच काम करायचं. लॉजिक SMCमध्ये का लॉजिक आहे, कारण का जे बडे प्लेयर करतायत ते आपल्याला इथं करायला भेटते. आता दुसरा एक मुद्दा तो म्हणजे SMCमध्ये पण काय बघायचं. तर SMC म्हणजे सगळं शिकायचं का, तुम्ही ऑर्डर ब्लॉक शिकताय, तुम्ही सगळे गॅप शिकताय, तुम्ही सगळं शिकताय. मग त्याच्यामध्ये शिकत एवढं शिकताय की म्हणजे लिटरली असं होतं की करू काय आणि ठेवू काय, असं हा लफडा आहे. सो त्यासाठी सोल्युशन काय, लिमिटेड लर्निंग. एवढं लिमिटेड लर्निंग म्हणजे जे गरजेचं आहे तेवढंच. मग आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात, लिमिटेड ज्या गोष्टी आहेत तेवढ्या बघूया ज्या आपल्याला लागणार आहेत आणि ज्याच्यानुसार एक्झिक्युशन करता येऊ शकतं. आणि त्या लिमिटेड लर्निंगमध्ये काय येतं बघा, पहिलं सगळ्यात बेस्ट ते म्हणजे तुमचं मार्केट स्ट्रक्चर. आता तुम्ही म्हणाल की बायस का नाही, तर बायस बऱ्याच लोकांचा कन्सर्न आहे की बायस. आता बायससाठी डेडिकेटेड व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. आणि बायस हे फक्त आठवड्याने एकदा बघायचं असतं. शुक्रवारी बघा आणि त्यानंतर आठवडाभर अख्खा प्ले करा. मग तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर बायसमध्ये तो व्हिडिओ बघा. बट त्याची एवढी गरज नाही. का गरज नाही, कारण का चला बायस जर समजा चुकले तर एखादा ट्रेड चुकेल. ठीक आहे, आणि असा कोणच नाही ट्रेडिंगमध्ये जो की लॉंग टर्म होल्ड करतो. बाबा आज ट्रेड घेतला आणि उद्या परवा दिवशी पण होल्ड केला, असं काय नसतंय. तो काय करतो, 10, 15, 20 मिनटं, अर्धा तास, 1 तास डोक्यावर पाणी, एका तासामध्ये त्याचं प्रॉफिट किंवा जे काय त्याचा बाजार उठवायचा ते उठवून माणूस बाहेर पडत असतो. सो मार्केट स्ट्रक्चर सगळ्यात बेस्ट आहे. मार्केट स्ट्रक्चरच्या थ्रू जर ट्रेड घेतला तर मग बायस एवढं मॅटर करत नाही इंट्राडेसाठी. ठीक आहे, ट्रेडिंग मोस्टली इंट्राडेमध्ये लोक करतात. सो सगळ्यात बेस्ट काय येतं, मार्केट स्ट्रक्चर. आणि मार्केट स्ट्रक्चरनंतर काय येतं आपल्याला, तर एंट्री पॉईंट्स. सो एंट्री पॉईंट्स बघा, त्यामध्ये आपण काही गोष्टी बघूयात कशा प्रकारे एंट्री घेता येते. हवं तर आपण काय करू, सोप्यात सोपं करायचं म्हणलं तर आपण एक लिक्विडिटी पॉईंट घेऊ. कोणती लिक्विडिटी घ्यायची आपण, तर मी तुम्हाला सांगेन त्या लिक्विडिटीनुसार आपण त्यामध्ये एंट्री कशी घेता येईल ते बघूयात. आता एंट्री घेतल्यानंतर मेन मुद्दा राहतो की प्रॉफिट किती घ्यायचं. तो प्रॉफिट किती घ्यायचं ते पण तुम्हाला मी सांगतो. आणि प्रॉफिट घेतल्यानंतर परत पॉईंट राहतो ते माइंडसेट कसा तयार करायचा की पुढचा ट्रेड घ्यायचा का नाही. हे एवढ्या गोष्टी आपण बघूयात. आणि ह्या व्हिडिओमध्ये थोडासा वेळ लागेल, बट ह्या प्रोसेसनं आपण जाऊ. ठीक आहे, यामध्ये जे काही गोष्टी लागणार आहेत मी तुम्हाला सगळे सांगतो. ऑलराईट, सो बघा आता तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या की आपल्याला सुरुवात करताना जर्नी स्टार्ट करताना काय काय लागणार आहे. आता मध्ये तुम्हाला मी थोडेसे काय पॉईंट जसे आठवतील तसे सांगून देतो. आणि हा रॉ व्हिडिओ आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये मी फक्त जर माझं फंबल झालं बोलताना तेवढंच फक्त कटछाट करीन. बाकीचं जे काही तुम्हाला सगळं रॉमध्ये मी इथं सांगणार आहे, काळजी करू नका. सो कॅपिटलचा विषय आपला क्लिअर झाला. दुसरा विषय येतो की लर्निंगचा. SMC लर्निंगमध्ये काय बघायचं आहे. सो SMC लर्निंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मार्केट स्ट्रक्चर बघायचं आहे. मार्केट स्ट्रक्चरनंतर आपल्याला एंट्री पॉईंट्स बघायचे आहेत. एंट्री पॉईंट्सनंतर ती एंट्री कशावरती घ्यायची, कोणत्या लिक्विडिटीवरती घ्यायची, ती लिक्विडिटी पॉईंट बघूया आपण. त्यानंतर प्रॉफिट बुकिंगसुद्धा महत्त्वाचं आहे. सो प्रॉफिट बुकिंग कसं केलं पाहिजे आणि माइंडसेट काय ठेवला पाहिजे अख्खा दिवसभर. सो या गोष्टीवरती फोकस करूयात. बघा मित्रांनो, मार्केट स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात सोपं करून मार्केट स्ट्रक्चर ह्या जे मी याला लिटरली तुम्हाला सांगतो खूप वेळ दिला आहे. हे मार्केट स्ट्रक्चर जे मी शोधलं आहे त्याला वेळ दिलेला आहे. आणि हे मार्केट स्ट्रक्चर हे काही माझं स्वतःचं काही मी असं बनवलेलं नाही किंवा हे कुठनं तरी कॉपी केलेलं नाही. ह्याला चार्टवरती वेळ दिलेला आहे मी. चार्टवरती खूप जास्त डिस्कशन करून चार्टसोबत परत त्याचं बॅक टेस्टिंग करून हे मी बनवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये होऊ शकतं की काही कन्सेप्ट ICT-वाल्यांचे असतील, काही कन्सेप्ट रिटेलवाल्यांचे असतील, बट हे प्रूव्हन आहे आणि हे वर्किंग होतं आहे. सो त्याच्यावरती तुम्ही पण ट्रस्ट ठेवा आणि मी तर ऑलरेडी टेस्ट ठेवलेला आहे. बघा, मार्केट स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना तुम्हाला समजून घ्यायचं आहे की मार्केटचं प्रोसेस कशा प्रकारे होत असते. ठीक आहे, आणि कोणत्या लेवलनं मार्केट हे काम करते. सो सिम्पल आहे बघा मित्रांनो, एकदम सिम्पल. एक मोजक्याच गोष्टी यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायच्या. मार्केट स्ट्रक्चर बघत असताना थोडासा डार्क करूया चार्ट, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने हा समजून जाईल. तर मी काय करतो, ह्याला असं करतो आणि याचा कलर थोडासा आपण ब्लॅकमध्ये करूयात म्हणजे दिसायला ॲट्रॅक्टिव्ह वाटेल. ओके, आता बघा मी जसं तुम्हाला सांगितलं की मार्केट स्ट्रक्चर बघत असताना काय काय बघायचं आपल्याला, तर आपल्याला बघायचं आहे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, म्हणजे ज्या ठिकाणी आपलं स्ट्रक्चर ब्रेक होतं आहे. प्राइस ॲक्शनमध्ये तुम्ही बघित असेल की ब्रेकआउट होतो किंवा ब्रेकडाऊन होतो, पण इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होत असतं. त्यासोबत आपल्याला काय बघायचं आहे की तो म्हणजे तुमचा एक असा एरिया जिथून खाली मार्केट जर गेलं तर त्यानंतर तुम्हाला
ट्रेंड चेंज होऊ शकतो किंवा तुमचं डिरेक्शन चेंज होऊ शकतं ट्रेडकडे बघण्याचं. सो लॉक्ड एरिया म्हणतो त्याला आपण. त्यानंतर अजून एक गोष्ट असते ती म्हणजे तुमचं POI म्हणजे असे पॉईंट्स ज्या ठिकाणी तुम्हाला इंटरेस्ट आहे, पॉईंट ऑफ इंटरेस्ट, तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या ठिकाणी एंट्री घेण्यासाठी. आता POI मार्केट स्ट्रक्चरमध्ये येतं का तर नाही येत, ते पुढे येतं. बट आपण काही तर तुम्हाला सांगतोय कारण का बघता बघता ते पॉईंटसुद्धा आपल्याला बघायचे आहेत. आणि जर तुम्ही POIचे वगैरे व्हिडिओ तर तुम्हाला डेडिकेटेड हवेत तर ऑलरेडी चॅनलवरती आहेत. बट ह्या ठिकाणी आपल्याला हे सगळं कॉम्बो म्हणून बघायचं, ठीक आहे. सो तुम्हाला समजून जाईल, खूप इझी आहे, काळजी करू नका. आणि त्यानंतर येतं ते म्हणजे तुमचं इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट का, आता काही हे जे आहेत कंटेंट जे आपल्याला भेटतो त्या कंटेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट इंट्रोड्यूस केलेलं नाही. बरं, इन्व्हेस्टमेंट ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सांगत असते की मार्केटमध्ये कुठं तुम्हाला छुपे रुस्तम आहेत आणि मार्केट तुम्हाला कसं ट्रॅक करते. नॉर्मली स्टॉक मार्केटमध्ये बघाल तुम्ही स्टॉक शोधत असाल, आता आपल्या इंडियन मार्केटमध्ये आपल्यापैकी बरीच लोक, मराठी वर्ग तर बराच इंडियन मार्केटला आहे, कारण का फॉरेक्स म्हणलं की थोडी छाती धडकायची काम आहेत लोकांची. कारण फॉरेक्स नाही का, काय इलिगल, काय होईल, काय अकाउंट ब्लॉक बिक, ते बरेच कुठं नाहीत. सो इन्व्हेस्टमेंट हे स्टॉक मार्केटला सगळ्यात बेस्ट चालते. त्यानंतर येते आपलं चेंज ऑफ कॅरेक्टर. म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्राइस ॲक्शनमध्ये बघायचो बघा, एक ट्रेंड लाईन मार्क केली आणि ती तुटून रिटेस झाली का ती त्यावेळेस आपण म्हणायचो की ब्रेकडाऊन झाला ना, आता ट्रेंड चेंज झाला. बट या ठिकाणी ते चेंज ऑफ कॅरेक्टर आणि विथ लॉजिक ते ॲक्युरेट सांगतं की बाबा कशा प्रकारे ट्रेंड चेंज होऊ शकतो. सो एवढे पॉईंट्स हे महत्त्वाचे आहेत. आता बघा 1 to 1 तुम्हाला मी सांगतो, हा जो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे तो कुठं होतो, ज्यावेळेस हा पॉईंट ब्रेक होतो ना त्यावेळेस तो असतो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. तुम्हाला तर हे माहिती आहे. बट हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर एवढ्या सहजासहजी माहीत होतो का तर नाही, त्याला एक लॉजिक आहे. काय लॉजिक आहे तर या ठिकाणी तुम्हाला 3 कॅन्डलचं फॉर्मेशन हे बघणं गरजेचं आहे. 3 कॅन्डलचं फॉर्मेशन कसं आहे बघा, तर सिम्पल आहे. या ठिकाणी अशा 3 कॅन्डल झाल्या पाहिजेत आणि 3 कॅन्डलचा रूल एवढाच आहे की ही जी तिसरी कॅन्डल आहे ती या मधल्या कॅन्डलच्या खाली क्लोजिंग पाहिजे. हा एक सगळ्यात बेस्ट रूल आहे, लक्षात घ्या. आणि ही जी मधली कॅन्डल आहे ह्याचा काही एवढा रूल नाही, ह्याची स्वीप झाली तर चालेल, खाली वर वीक सोडली तर चालेल. फक्त एक कंडिशन पाहिजे की हा डोंगर दिसला पाहिजे तुम्हाला. डोंगर म्हणजे काय तर डिझाईन डोंगरासारखी दिसली पाहिजे. कशी तर आता इथं बघा, हे पहिली कॅन्डल, मधली कॅन्डल, तिसरी कॅन्डल अशी. ह्या सिम्पल एवढा रूल आहे, हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा रूल. आता ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाल्यानंतर ह्या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरनंतर अजून एक कंडिशन आहे की हे जी जिथं तोडतंय, ही जी कॅन्डल इथं कनेक्ट होते ना ही लाईन, ह्या लाईनला एका कॅन्डलला असं सक्सेसफुली ब्रेक केलं पाहिजे आणि त्याचा क्लोजिंग हा वरचा पाहिजे. समजा वरचं मार्किंग करतो तर वरचा पाहिजे. हे झाली 2 कंडिशन. आता तिसरी कंडिशन काय बघा, त्या दोन्हीच्या मध्ये जे लॉंगेस्ट डिस्टन्स आहे, म्हणजे आता ह्या पॉईंटपासून ते या पॉईंटपासून हे जे लॉंगेस्ट आहे त्याला तुम्ही लॉक्ड एरिया म्हणा, ते तुमचा लॉक्ड एरिया. आता बघा इथल्या इथं मी किती कन्सेप्ट क्लिअर केला तुमच्यासाठी. बॉस झाली आपली, चेंज लॉक्ड एरिया झाला, म्हणजे 2 कन्सेप्ट आपले क्लिअर झाले. आता राहते काय मग POI आणि इन्व्हेस्टमेंट. सो बघा सिम्पल समजून घ्या, ज्यावेळेस हे मार्केट खाली आलं असतं ना इथं या ठिकाणी, त्यावेळेस हा तुमचा जो लॉक्ड एरिया आहे ना त्याच्या खाली जर मार्केट गेलं तर समजायचं की इथून पुढे दुसरा ट्रेंड चालू होऊ शकतो किंवा ते खाली जाऊ शकतं. बट कधी कधी काय होतं की ते लॉक्ड एरियाला टॅप करतं आणि वर जातं. मग ते लॉक्ड एरियाला टॅप करून वर जाण्याची जी प्रोसेस आहे, समजा जर इथंच टॅप झालं पहिल्या वेळेस तर तो जो पहिला पॉईंट असतो, पहिला टॅपिंग पॉईंट, तो असतो तुमचा इन्व्हेस्टमेंट. त्याला काय म्हणतो आपण, इन्व्हेस्टमेंट. आता हे एवढं म्हणजे ॲक्युरेट आहे नाही की बस पहिला लॉक्ड एरियाला टॅप झाला की तुमचा इन्व्हेस्टमेंट असतो. आणि जर ते इन्व्हेस्टमेंट करून समजा जर परत तिथून खाली तुटलं, असं इथून इन्व्हेस्टमेंट झाली ते वर गेलंच नाही, त्यानं काय केलं परत थोडंसं वर जाऊन खाली आलं, तर या ठिकाणी तो तुमचा असतो चेंज ऑफ कॅरेक्टर. इथं समजा इथपर्यंत इन्व्हेस्टमेंट झाला तर इथं तुमचा होतं चेंज ऑफ कॅरेक्टर इथंच लगेच. सो अशा प्रकारे हे मार्केटचं काम चालतं. आता हे एवढं सोपं आहे का तर नाही, त्याला काय लागतं, या ठिकाणी चेंज ऑफ कॅरेक्टर व्हायला पण हे तुमची इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर असा एक स्विंग बनायला लागतो, स्विंग. आता हा स्विंग कसा व्हॅलिड मानायचा, ठीक आहे. सो त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे व्हॅलिड पुलबॅकचा, तो तुम्ही तेवढा रेफर करा, म्हणजे तुम्हाला कळलं की व्हॅलिड स्विंग कुठले असतात. बट जर तुम्ही व्हिज्युअली जर बघितलं तर एक स्विंग बनते आणि ती स्विंग म्हणजे तुमचा चेंज ऑफ कॅरेक्टर असतो. आता बघा ह्या ठिकाणी हे झालं चेंज ऑफ कॅरेक्टर. मार्केट काय करतो मोस्ट ऑफ द टाईम की ह्या तुमच्या इन्व्हेस्टमेंटला येतच नाही, ते काय करतं असं वरूनच इथून कुठून तरी वर जात असतं. मग ही जी हिथून कुठून तरी वर जातं ही जी प्रोसेस आहे, त्यामुळे तुम्ही लक्ष द्या, हिथून कुठून वर जाते ही जी प्रोसेस आहे ती काय अशी हवेत होत नाही. ती कशी होती तर तुमच्या POIवर. POI म्हणजे काय, पॉईंट ऑफ इंटरेस्ट. मग ही जी तुमची डावी साईडची लेन आहे, कोणती लेन तर ही वाली लेन बघा, इथून तुमची इथपर्यंतची लेन. या लेनमध्ये मग अगेन तुमचा ऑर्डर ब्लॉक असणार, तुमचा FVG असणार किंवा तुमचा एखादा गॅप असणार. बट
त्या पॉईंटपासून ते वर जात असतं. आता नॉर्मली दोनच मेन आहेत, कोणते कोणते, तुमचा तुमचा ऑर्डर ब्लॉक आणि तुमचा FEG. मग ऑर्डर ब्लॉक आणि FEG काय असतं, तर ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय, एक अशी कॅन्डल, लक्ष द्या, एक अशी कॅन्डल त्यानंतर मार्केटमध्ये खूप जास्त मोठी हेवी मोमेंटम आली. ठीक आहे. आता लोक सांगतात की कॅन्डल म्हणजे ट्रेंडची लास्ट कॅन्डल वगैरे ऑर्डर ब्लॉक ना, ते सगळं थोतांड आहे. तुम्हाला सांगतो प्रॅक्टिसनुसार मी हे शोधलं की ऑर्डर ब्लॉक म्हणजे ज्या कॅन्डलनंतर हेवी मुवमेंट येते मार्केटमध्ये ती ऑर्डर ब्लॉक. आता ह्याच्यामागचं लॉजिक समजणं खूप महत्त्वाचं आहे. लॉजिक काय आहे, ऑर्डर ब्लॉक का बनतो ह्याच्यामागचं लॉजिक असं आहे बघा. त्याच्या आधी अगोदर आपण एक गोष्ट समजून घ्या, ती म्हणजे FEG, इम्बॅलन्स. बघा, अशा 3 कॅन्डलमध्ये गॅप असला ना तो तुमचा असतो FEG किंवा त्याला इम्बॅलन्स म्हणतात. आणि ऑर्डर ब्लॉकसोबत जेव्हा तुमचा FEG येतो ना तो ॲक्युरेट जास्त वर्क करत असतो. आता हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आता हा जो तुमचा ऑर्डर ब्लॉक आहे मित्रांनो, हा ऑर्डर ब्लॉक, तो जो तुमचा ऑर्डर ब्लॉक आहे तो बनतो का किंवा त्याचं रिझन काय, तर हा जो तुमचा इम्बॅलन्स आहे त्याचं रिझन असं असतं की सिम्पल, जे मार्केटमध्ये बडे प्लेयर्स त्यांना तिथं पेंडिंग ऑर्डर राहतात. म्हणजे समजा विचार करा, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेलाय, तुम्हाला 1000 किलो सफरचंद पाहिजेत. आता हे नॉर्मल एक्झाम्पल बरेच जण देतात, मी पण तेच देऊन टाकतो. तुम्हाला 1000 किलो ॲपल पाहिजेत आणि मॉलमध्ये 500 किलो शिल्लक आहे. आपण काय करणार, त्या मॉलमध्ये जेवढे मिळतात 500 किलो ना, चल 500 किलो तेवढे घेणार आणि घरी जाणार आणि परत काय करणार, परत माघारी येणार आणि राहिलेल्या 500 किलोसाठी परत मार्केटमधून ते ऑर्डर घेऊन जाणार. सो तेच एक रिझन असतं की तुमचं हे मार्केट इम्बॅलन्सला परत येतं, कारण का राहिलेले 500 किलो घ्यायला. बट आता हे झालं इम्बॅलन्स. मला सांगा, जर माझ्याकडे 1000 कोटी आहेत, किती आहेत माझ्याकडे 1000 कोटी, आणि 1000 कोटीला मला ट्रेड घ्यायचा आहे, तर मी हवेत ट्रेड घेईन का हो? तर बिलकुल नाही, हवेत ट्रेड मी घेणार नाही. मी काय करणार, मी एक त्याला स्टँडर्ड प्रोसेस बघणार की बाबा मला सिक्युरिटी भेटली पाहिजे माझ्या 1000 कोटीला किंवा 1000 कोटीला. त्यासाठी मी या ठिकाणी रिव्हर्स पोझिशन घेतो, त्याला म्हणतो आपण एव्हरेजिंग पोझिशन्स. सो तेच एक रिझन आहे की या ठिकाणी ऑर्डर ब्लॉक बनतो. म्हणजे ऑर्डर ब्लॉकचा अर्थ असा की त्या पैशाला, त्या मोठ्या माणसाच्या पैशाला तिथं सिक्युरिटी भेटलेली आहे. आणि हे खूप जेन्युइनली खूप डीप नॉलेज कोणी सांगत नाही. आणि हे मी माझ्या मास्टर क्लासमध्ये पण सांगतो, लाईव्ह बॅचमध्ये, मेंटरशिपमध्ये. सो तिथं तुम्हाला हँड होल्डिंग सपोर्ट मिळतो. असे छोटे डाऊट जरी असला तरी तो तिथं क्लिअर होतो, काळजी करू नका. बट तरी पण इथं जरी तुम्ही आता लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे आणि का ऑर्डर ब्लॉक बनतोय. सो ऑर्डर ब्लॉकचं कारण काय की तुम्हाला तुमच्या पैशाला सिक्युरिटी असते. हे कुणाच्या पैशाला, बड्या प्लेअरच्या, आपल्या पैशाला आहे का नाही. सो आपण ऑब्झर्व करायचं, बाबा इथं ऑर्डर ब्लॉक आहे ना, तर तो काय करणार, तो माघारी येणार कुठे, हा ऑर्डर ब्लॉक टॅप करायला. काय येणार, कारण का त्याचा पैसा खाली लागलेला, मग तो पैसा पण त्याला सोबत न्यायचा आहे परत वरच्या दिशेला. सो बडे प्लेयर्स काय करतात, ऑर्डर ब्लॉक घ्यायसाठी खाली येत असतात. त्यामुळे मार्केट खाली येतं आणि त्याला आपण म्हणतो की POI टॅपिंग, आणि POI पासून मार्केट वर जात असतं. आता ही झाली थेरी पार्ट. आता मेन मुद्दा येतो की कोणता POI व्हॅलिड असतो. बऱ्याच लोकांचा प्रश्न, आम्ही ऑर्डर ब्लॉक बघतोय, आम्ही FEG बघतोय, बट आम्हाला हे समजत नाही की कोणता ऑर्डर ब्लॉक व्हॅलिड आहे आणि कोणता FEG व्हॅलिड आहे. सिम्पल आहे, काय करायचं, एक टूल आहे बघा, कोणतं, आपलं हे झोनचं, तुमच्या प्रीमियम झोन, डिस्काउंट झोन. नॉर्मल काय असतंय अपट्रेंड मार्केटमध्ये अशी ही जी आता हे टूल आहे बघा, मध्य काढायचा, मध्य 2 पॉईंटचा. आता समजा ह्या लॉक एरियानं वरचा पॉईंट आहे ना, ह्याचा मध्य काढायचा, आणि मध्य काढल्यानंतर हा जो मध्य आहे तो असतो तुमचा इक्विलिब्रियम झोन, आणि त्याच्या खालचा असतो तुमचा डिस्काउंट झोन. सो मार्केटिंगसोबत पण तुम्हाला बार्गेनिंग करायचं आहे. मार्केटला म्हणायचं बाबा मला त्या प्राईजला नाही, मला माझ्या प्राईजला पाहिजे. मग ते लोक असे भांडतात, आणि ते भांडणं म्हणजे डिस्काउंट झोनमध्ये एंट्री घेणं बाय साईडला. सेल साईडला सेम, तुम्हाला जर वरून सेल करायचं ना, तुम्ही प्रीमियम झोनमध्ये सेल केलं पाहिजे, इथं नाही. मग आता व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक कुठला असतो, तर जो तुमचा अपट्रेंडच्या मार्केटमध्ये जो तुमचा डिस्काउंट झोनमध्ये ऑर्डर ब्लॉक असतो तो मोस्टली व्हॅलिड. ठीक आहे. सो ह्याच्यापेक्षा जास्त लॉजिक लावत बसू नका, जेवढं जास्त लॉजिक तेवढं डोक्याचं जाईल. ठीक आहे. आता हे झालं तुमचं सगळी थेरी प्रोसेस कंप्लीट इथपर्यंत. आता तुम्हाला POI कळाला, तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर कळाला, तुम्हाला लॉक एरिया कळाला. आता सेम प्रोसेस वर होत असते. इथं आलं मार्केट, 3 कॅन्डलचं फॉर्मेशन, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कम्प्लिटेड, लॉक एरिया काय होतं तुमचा, हाच लॉक एरिया इथं शिफ्ट होतं. ठीक आहे. आणि हे मार्केट परत काय करतं, इथं खाली येतं, इथल्या POI मधून इथं वर जातं. कधी कधी काय होतं, मार्केट इथूनच वर जातं, इथूनच. मग त्याला आपण परत मार्केटमध्ये मिटिगेशन ब्लॉक म्हणतात. मग ते मार्केट मिटिगेट लेवलला आलं किंवा त्याला ट्रेंड जॉईनिंग लेवल्स म्हणतात. सो ते कन्सेप्टवर जाऊ नका तुम्ही. इथं मार्केट इथून समजा वर जाते,
तर तुम्हाला काय इथं ट्रेड मिळेल नो डाऊट. बट जर ते समजा इथं आलं तर मग इथल्या ट्रेडचा विषय संपला, मग त्या ठिकाणी तुम्हाला डाऊटफुल विषय होणार आहे. सो त्या केसमध्ये काय करायचं, सिम्पल डिस्काउंट झोन शेवट एंट्रीज घ्यायची नाही मार्केटमध्ये, एवढा रूल लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही मिटिगेशन ब्लॉकवरती प्रॅक्टिस केले तर तुम्ही इथून करू शकता. बट अगेन तुमचा FVG किंवा तिथे काहीतरी ऑर्डर ब्लॉक वगैरे तुम्हाला दिसला पाहिजे. सो हा एक लॉजिकल रूल. त्यानंतर बघा इथं मार्केट वर आलं, नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नंतर तुमचा इथला लॉक्ड एरिया वर शिफ्ट होतो. वर शिफ्ट झाल्यानंतर मित्रांनो काय होतं बघा, या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे मार्केट येतं आणि आल्यानंतर परत एखादा इंड्युसमेंट देतात. इंड्युसमेंटसाठी काय मी तुम्हाला आणखीन सांगेन, लॉक्ड एरिया टॅप करणं गरजेचं आहे, नसेल तर एक पुलबॅक टॅप करणं गरजेचं आहे. आता समजा पुलबॅक काय असतं, पुलबॅक तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. ज्यावेळेस ही लेन वर जात असते ना त्यावेळेस अशी सरळ जाते का नाही, तर ह्याच्यामध्ये असे हे बनवत जातं बघा मार्केट, अशा प्रकारे स्विंग बनवत जातं. सो ह्या ज्या स्विंग आहेत त्या स्विंगला जो लास्ट स्विंग आहे म्हणजे वरून समजा वरून पहिला स्विंग, त्या स्विंगला जरी मार्केट असं टॅप केलं ना तरी पण तो इंड्युसमेंट होतो. आता हे टेक्निक तुम्हाला कशा समजेल, पुलबॅकमध्ये. आता पुलबॅक करत बसलो तर खूप वेळ जाईल आपल्याला. सो पुलबॅकचा व्हिडिओ तुम्ही एवढा कंप्लीट करून घ्या आणि तो एकदम इझी आहे. आता ते हीच कन्सेप्ट आहे. काय कन्सेप्ट आहे, सिम्पल. ज्यावेळेस मार्केट असं आतलं इंटरनल स्विंग बनवत जात असताना त्यावेळेस जो वरून पहिला स्विंग आहे ना त्याला टॅप झालं तर तुमचा तो इंड्युसमेंट. आणि इंड्युसमेंट तुटला म्हणजे इंड्युसमेंट तुटणं कसं असतं, एक सक्सेसफुल स्विंग होऊन का परत तो चेंज ऑफ कॅरेक्टर. आणि जसा चेंज ऑफ कॅरेक्टर झाला का मार्केट रिव्हर्स येतं. त्या चेंज ऑफ कॅरेक्टरचा जो वरचे अगेन प्रीमियम झोनमधले जे काय PO आहेत इथले ऑर्डर ब्लॉक वगैरे, ते POचे ऑर्डर ब्लॉक घेतं आणि तिथून ते परत कंटिन्यू डाऊन ट्रेंड करतं. आणि सेम प्रोसेस परत इथं तुमचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर हवाला, परत खाली तुमचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, हेच कंटिन्यू. आणि हे मार्केट अशा प्रकारे कंटिन्यू तुम्हाला वर्किंग करत असतं. आता हे तुम्हाला थिअरी पार्ट इथं झाला, बट हे खरंच बघायचं गरजेचं आहे की बाबा चार्टवरती होते का. चला आपण चार्टवरती बघू. 4 तासाचा चार्ट आहे हा. मी काय करतो, इथून मार्केट स्ट्रक्चर ड्रॉ करून तुम्हाला दाखवतो की होते का नाही बघा. लाईव्हमध्ये वर्किंग बघा. हे बघा हवाला समजा एक लास्ट पॉईंट आपण इथं मार्क करू, हवाला लास्ट पॉईंट आहे. आता लास्ट पॉईंट नंतर काय करूयात आपण, इथं बघा हवाला मागं हायस्ट पॉईंट आहे ना, तर एक मिनटं, हवाला चला इथून स्टार्ट करू म्हणजे हे आपल्याला दिसतंय. आता इथं बघा हा तुमचा इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे. आता हा जो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे आपला, तो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर समजा इथं झाला, त्यानंतर काय की इथं लास्टवाला तुमचा लॉक्ड एरिया आहे या ठिकाणी. आता समजा इथं मी ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचं नाव देतो. आता तो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर सक्सेसफुल कुठं झाला आहे, तर या ठिकाणी झाला आहे. का झाला आहे, तर कॅन्डल क्लोजिंग लागते. कॅन्डल क्लोजिंग कुठं इथं, तो त्या ठिकाणी झाला. त्यानंतर काय आपल्याला सिम्पल हवाला लॉक्ड एरिया बघा किती म्हणजे चांगल्या प्रकारे वर्किंग होते. आता हे झालं. आता मी काय तुम्हाला सांगितलं की अशी एक कॅन्डल पाहिजे ज्यामध्ये खूप जास्त हेवी मुवमेंट. कुठं आहे, हे बघा हितेवाली, हा ऑर्डर ब्लॉक आहे बरोबर. ऑर्डर ब्लॉक नंतर काय वर तुमचा FVG. आता इथं FVGला मार्केट आलं बघा. ऑर्डर ब्लॉक सोबत FVG आला. मी सांगितलेलं की तिथं ॲक्युरेट वर्किंग होते, तिथं वर्किंग करून मार्केटवर गेलं. आता या केसमध्ये नॉर्मली बघायला गेलं तर मी काय सांगितलेलं की तुम्हाला या पॉईंटपासून तर इथं तुम्हाला काय पाहिजे की डिस्काउंट झोनमध्ये एंट्री. डिस्काउंट झोनमध्ये आले का, नाही आलं. बट काय झालं, वरून गेले आणि PY इथं कुठंच नाही. PY कुठे डायरेक्ट हवाला आहे. सो या PYमुळं वरच्यावर तुम्ही जरी एंट्री विचार करून घेतली तरी चालते, त्याच्यामध्ये काय डाऊट नाही. बट एंट्री कुठे घ्यायची, इथे घ्यायची बघा. आता हा झाला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आता पुढचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आपण शोधू बघा. या ठिकाणी आलं हे कॅन्डल, हे कॅन्डलमध्ये पण 3 कॅन्डलचं फॉर्मेशन झालं. हा तुमचा नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर हवाला, ठीक आहे. आता बघा हवाला ज्यावेळेस तुमचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला त्या केसमध्ये काय झालेलं आहे, तर आपल्याला लॉक्ड एरिया बघायचा होता. कुठे लॉक्ड एरिया, इथं बघा हवाला लॉक्ड एरिया. लॉक्ड एरिया दिसला तुम्हाला. आता लॉक्ड एरियाला टॅप केलं तर लॉक्ड एरियाला टॅप केल्यानंतर पहिला आपला रूल काय की जर पहिला टॅपिंग असेल तर इंड्युसमेंट, तर इथे तुमची इंड्युसमेंट झाली. इंड्युसमेंट नंतर हा तुमचा काय, इथं तुमचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आणि आता इंड्युसमेंट नंतर काय माझा रूल की या ठिकाणी एक स्विंग पाहिजे. आता हा स्विंग बघा इथं झालेला आहे आणि इथं ह्या कॅन्डलला तोडलेलं आहे. बट एक गेम आहे इथं, ह्या कॅन्डलच्या वर परत मार्केट गेलं म्हणजे ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे. सो ह्या एका कंडिशनमुळं तुमचा इथं ट्रेंड कंटिन्यू झाला वरच्या जिल्हा. सो हा आयडियम इथं संपला. आणि जरी पण हा आयडियम ट्रेंड वर न जाता इथूनच कुठे जसा स्विंग खाली आला असता तरी पण एक कंडिशन इथं बघणं गरजेचं आहे. ती म्हणजे या कॅन्डलच्या खाली अजून एक कॅन्डल क्लोजिंग पाहिजे. स्विप झालं तर ती व्हॅलिड नाही, ठीक आहे. सो एक कॅन्डल क्लोजिंग पाहिजे, हा एक रूल लक्षात ठेवा. आता हे झालं. तुम्ही एक पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही याच्या नोट्स काढा बरं का, कारण काय होतं हे बघता बघता विसरून जाऊ शकतं. सो तुम्ही याच्या नोट्स काढणं खूप जास्त गरजेचं आहे. आता हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला, हा आयडियम झाला. आता एकदम सिंपल या केसमध्ये तुम्हाला समजा एंट्री घ्यायची. आता 2 ट्रेड आपण बघितले, कुठला, हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा आणि हा तुमचा एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इथं बघितला आपण. सो बघा
आता ट्रेड कुठं घ्यायचा, तर मी काय म्हणलं की ब्रेकअप स्ट्रक्चरनंतर मार्केट एकदा रिव्हर्सला येत असतं. आता काय झालं या केसमध्ये, हवाला तुमचा ऑर्डर ब्लॉक, त्याच्यावर तुमचा इफेज इथे या ठिकाणी बघा हवाला तो इथं टॅप झाला आहे, कुठं इथं झाला आहे. बट त्याच्या अगोदर इथं तुमचा ब्रेकअप स्ट्रक्चर ऑलरेडी झालेला आहे. टॅपिंगला मार्केट खाली रिव्हर्सलला आलंच नाही, मार्केट कुठून इथूनच वर गेलेलं आहे. आणि जर नीट बघाल तुम्ही तर ॲक्च्युली हवाला इथं आहे, हा तुमचा जो एफिज आहे तो इथं आहे एवढ्यावर, आणि एफिजीला टॅप करून ही वर गेलेला आहे नो डाऊट. बट खूप वरून एंट्री म्हणजे प्रीमियम झोनमध्ये एंट्री आहे. सो हे कधी होतं माहिती आहे का, जर प्रीमियम झोनमध्ये तुम्ही समजा एंट्री घेतली तर तुम्हाला मग त्या ठिकाणी छोटे छोटे प्रॉफिट्स बुक करायला लागतात. आणि जर तुम्ही डिस्काउंट झोनमधून घेतली तर तुम्हाला खूप चांगले प्रॉफिट मिळतात. विचार करा ना तुम्ही, या ठिकाणी मार्केट रिव्हर्सल आलं होतं कुठं, ह्या ब्रेकअप स्ट्रक्चर बनायच्या आधी इथं या ठिकाणी. विचार करा, ही ट्रेंडला मी मार्क करतो. आता बघा इथं समजा एंट्री घ्यायची मला, मी कशी घेणार माहिती आहे का, 4 तासांनी 15 मिनिटामध्ये जातो. सिम्पल बघा, एकदम सिम्पल सांगतो बरं तुम्हाला, याच्यामध्ये कोणतंही लॉजिक मी लावत नाही, SMCचं लॉजिक तर बिलकुल लावत नाही, कारण का आपल्याला सिम्पल करायच्या गोष्टी. आता बघा या ठिकाणी आलो आपण ब्रेकअप स्ट्रक्चरला, किती म्हणजे ॲक्युरेसी बघा मित्रांनो तुमच्या लक्षात येईल. त्या मागच्या ब्रेकअप स्ट्रक्चरची एंट्री इथं बघा, ही ट्रेंड लाईन, आणि ही ट्रेंड लाईन म्हणजे काही मी प्राईस एक्सचेंजची नाही मारली बरं का, ट्रेंड लाईन लिक्विडिटी असते ही, आपण लिक्विडिटी बघतोय. आता लिक्विडिटी म्हणजे काय असतं, एका ट्रेंड लाईनला खूप वेळा मार्केट जेव्हा स्टॅप करतं ना त्यावेळेस तिथं खूप जास्त हेवी अमाऊंट्समध्ये ऑर्डर्स पेंडिंग असतात. म्हणजे लिक्विडिटी म्हणजे काय नॉर्मली की खूप जास्त अमाऊंटमध्ये ऑर्डर्स, आणि कोणाला कळतं, बड्या प्लेअरला म्हणजे जे ऑपरेटर्स त्यांना कळतं की बाबा ह्या ठिकाणी लिक्विडिटी जमावे लागले, त्यामुळे ते खूप हेवी मुवमेंट्स देतात. आणि ती जर ट्रेंडच्या सोबत असेल, मार्केट स्ट्रक्चरच्या सोबत असेल तर खूप स्ट्रॉंग मुवमेंट तुम्हाला मिळते. आता इथं विचार करा किती म्हणजे खतरनाक हा तुमचा एक स्विंग, तुमचा डबल जो काय बॉटम आहे तो पॅटर्न, त्याचा रिव्हर्सल, तुम्हाला इथंच एंट्री भेटते. इथून तुम्हाला बघा कसला स्ट्रॉंग मुवमेंट आला आहे, आणि हे मुवमेंट कॅप्चर होतात बरं का, काळजी करू नका. हे ट्रेंड लाईनची इथं जरी तुमची एंट्री मिस झाली तरी ब्रेकआउटची एंट्री मिळते, काळजी करू नका. आणि इथं बघा, जर तुम्हाला अजून कन्फर्मेशन पाहिजे तर छोट्या टाईम पिरियडमध्ये किती मिनिटाला, आपण 15 मिनिटाला बघा ऑर्डर ब्लॉकची एंट्री, म्हणजे एंट्रीचा नुसता पाऊस आहे. तुम्ही फक्त एंट्री घ्यायची. चला 15 मिनिटामध्ये पण भीती वाटते, स्टॉप लॉस जास्त राहतोय. चला 5 मिनिटामध्ये मी आलो, छोट्या टाईम फ्रेममध्ये अजून तुम्हाला दाखवतो कशी एंट्री घेऊ शकतो आपण. 5 मिनिटामध्ये आलो, आणि एक गोष्ट सांगतो, इथं घाबरायचं नाही बरं का, एंट्री घ्यायचीच, अजिबात घाबरायचं नाही. कारण काय होतं, आपण घाबरत असतो की बाबा एंट्री घेऊ का नको, बट लॉजिकल एंट्री घ्यायची. लॉजिकल म्हणजे आता समजा आपण कशात आलो, 5 मिनिटामध्ये सेम ट्रेंड लाईन काम करणार. 5 मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला वाट बघायची बाबा कुठं होऊ शकतं नाही का. तर आता टॅपिंग पॉईंट कुठं आहे तुमचा, IDMला टॅपिंग इथं झालं आहे बरोबर, आणि ही ट्रेंड लाईन आहे तुमची. आता इथून वर एकदा टॅपिंग झालं का तिथून तुम्हाला एंट्री शोधायची. सिम्पल काम आहे बघा मित्रांनो. तुम्हाला इथले POI बघायचे कुठला आहे. आता समजा हा ऑर्डर ब्लॉक इथं आलं, मार्केट आलं, इथून समजा तुम्ही एंट्री घेतली. कशी एंट्री घ्यायची, सिम्पल या ठिकाणी टॅप करायचं, मार्केटला एंट्री घ्यायची. स्टॉप लॉसचा मेन विषय असतो, स्टॉप लॉस कुठला लावायचा. तर तुम्हाला सांगतो सगळे सेफ. आता हा FPG जरा जास्त आहे म्हणून खूप जास्त मोठा आहे. सो या केसमध्ये काय करायचं, थोडंसं तुम्ही याच्या खाली, आता एक मला वाटतं खूप मोठा स्टॉप लॉस होतोय, तुम्ही काय करू शकता, ही जी लास्ट टॅपिंग पॉईंट आहे इथं, ही हवाला टॅपिंग पॉईंट, त्याच्या खाली तुम्ही इथं स्टॉप लॉस लावू शकता. थोडासा बफर ठेवायचा, आणि टार्गेट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. SMCमध्ये असो किंवा कोणत्या पण क्षेत्रामध्ये असो, 1/3 एवढं टार्गेट तुम्हाला घ्यायचं. 1/3, आता इथे 1/4 झालं आहे, हे वर किती गेले बघा, 1/7 गेले, पण आपल्याला कुठं घ्यायचं आहे 1/3 बघा, एवढं संपला. एवढ्यात आपला म्हणजे कार्यक्रम ओकेमध्ये आपण प्रॉफिट घेऊन जाऊ शकतो. आता इथं झालं तुमचं पहिलं समजा एंट्री आपण ॲज्युम करू झाली. तुम्हाला मी सगळं गोष्टी एकदम बारकाईने सांगितल्यात. आता बघा मी काय करतो, परत 4 तासामध्ये जातो, तुम्हाला मी एकदम डिक्टो प्रोसेस सांगतो कशी वर्क होत असते. आता हा ब्रेकअप स्ट्रक्चरची तुमची एंट्री झाली. आता काय करूत आपण, इथं बघा या ठिकाणी आपण आलो. आता हे तुमचं जे पॉईंट आहे हे इकडं संपले, याचा विषय संपला ठीक आहे. मार्केट खाली आलं, इथं वर आलेलं, तो विषय सोडून द्या. आता वर गेलं मार्केट कुठून, ह्या पॉईंटपासून इथून वर गेलं. आता इथं बघा ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल, ह्याच्या खाली आली तिसरी कॅन्डल. आता ही बघा इथं, हे तुमचा ब्रेकअप स्ट्रक्चर आहे, नवीन ब्रेकअप स्ट्रक्चर इथं झाला. आता या मधल्या स्ट्रक्चरचं काय व्हॅल्यू आहे का, तर नाही व्हॅल्यू, संपला विषय त्याचा. बट हा जो ब्रेकअप स्ट्रक्चर आहे ह्याची एंट्री कुठं आहे, या ठिकाणी बघा लगेच इथंच. काय करू शकता तुम्ही, ह्या 2च कॅन्डल पकडायच्या, एवढीच ट्रेंड लाईन तुम्ही मार्क करा, एवढी. आता ही ट्रेंड लाईन खूप रॉ म्हणजे चुकीची आहे, त्यासाठी आपण काय करू शकतो, 1 तासामध्ये जाऊ शकतो. आणि 1 तासामध्ये तुम्ही बघा कशी मार्क करू शकता तुम्ही. हां इथं बघा मल्टिपल कॅन्डल कनेक्टेड, म्हणजे ही खूप जास्त लिक्विडिटी आहे, ट्रेंड लाईन लिक्विडिटी ही. इथं बघा ही झाली तुमची ट्रेंड लाईन लिक्विडिटी. सेम मी परत 15 मिनिटामध्ये येतो. 15 मिनिटामध्ये आल्यानंतर तुमच्या गोष्ट लक्षात येईल. या ठिकाणी समजा आलो मी 15 मिनिटामध्ये आलो,
ही ट्रेंड लाईन आता आपण मार्क केली. त्यानंतर आपल्याला समजत नाही, आपण काय करूया, चला 5 मिनटामध्ये येऊ, छोट्या टाईम फ्रेमला अजून शिफ्ट होऊ. बघा या ठिकाणी आलो. हां, या ठिकाणी आल्यानंतर बघा किती म्हणजे लिटरली ॲक्युरेसी बघतं. बघा या ठिकाणी इंड्युसमेंट पॉईंट होता बरं का तो. ॲक्च्युली हा इंड्युसमेंट पॉईंट आहे. कोणता आहे बघा, हा इंड्युसमेंट पॉईंट आहे इथं, म्हणजे हा टॅपिंग पॉईंट आहे. हा टॅपिंग पॉईंट समजा तुम्ही धरला तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑर्डर ब्लॉक, बरोबर, ऑर्डर ब्लॉकसोबत FVG डायरेक्ट एंट्री घ्या. इथंच एंट्री घ्या, तुम्हाला कळते शुअरिटी भेटते, एंट्री जी मिळते. आता एंट्री घेतल्यानंतर तुम्ही इथं ब्रेकआउटला जरी एंट्री घेतली तरी चालते. स्टॉप लॉस काय याच्या खालीच, याच्यामध्ये काय चेंज नाही. आणि मग परत त्याला 1:3 वर आहे का, इथं आलं 1:3 झालं आहे कंप्लीट. तर या ठिकाणी झालेलं आहे बघा, इथं जवळपास इथं मार्केट वर आलेलं आहे आणि स्टॉप लॉस आपला जरा जास्तच हे राहिलेलं आहे इथं बघा. आता इथं जरी घेतलं तरी पण हे म्हणजे जवळपास 1:3 कंप्लीटेड आहे आणि एवढं तुम्हाला ते करावं लागणार आहे, टार्गेट त्याच्यामध्ये घ्यायला लागणार आहे, काळजी नाही असावी. सो हे झाला दुसरा ट्रेड आपला. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करा किती ॲक्युरेसी. मी तुम्हाला एक कॉन्स्टंटली एकदम रॉमध्ये दाखवतो लाईव्हमध्ये मार्केट स्ट्रक्चरचं बरं काही. आणि खूप महत्त्वाचं आहे हे, कोणी एवढं प्रॅक्टिकली तुम्हाला सांगणार नाही. याचा म्हणजे खरं सांगतो खूप महागडे नॉलेज आहे आणि तुम्हाला हे या ठिकाणी भेटते तर तुम्ही याचा फायदा करून घ्या. आता वर आलं समजा मार्केट, इथं बघा या ठिकाणी तुमचं 3 कॅन्डलचं फॉर्मेशन झालेलं आहे आणि समजा तुम्ही इथं याचा एक झोन पकडलात, ठीक आहे. हा तुमचा काय, हा वाला तुमचा लॉक्ड एरिया इथं, ठीक आहे. हा वाला तुमचा लॉक्ड एरिया आणि लॉक्ड एरियानंतर तुमचा हा इथला FVG ऑर्डर ब्लॉक, हा तुमचा ऑर्डर ब्लॉक आणि त्याच्यावर तुमचा FVG. आता मी काय सांगतो, झोन बघणं गरजेचं आहे. बट समजा झोनमध्ये येत नाही तरी पण तुमच्याजवळ ऑप्शन्स आहेत. मार्केट इथं खाली आलं आहे ना, टॅप झाल्यानंतर आपलं काय सिम्पल रूल आहे किंवा ह्या 2 कॅन्डलचे 4 तासाची कॅन्डल ह्याला आपण ट्रेंड लाईन मार्क करू. 1 तासावरती येऊ, आपल्याला मल्टिपल कॅन्डल्स मार्क करायचे आहेत. आता इथं आलो, मल्टिपल कॅन्डल्स म्हणजे काय, तर इथं बघा ह्या कॅन्डल तुमच्या इथं, या तुमच्या थोडंसं ॲक्युरेट मार्किंग करून घ्यायचं 1 तासावरती. त्यानंतर तुम्ही परत 15 मिनटावरती येऊन बघा तिथं काय मार्किंग भेटते का तुम्हाला ॲक्युरेट करायला. ऑलराईट, बघा एकदम ॲक्युरेट मार्किंग आणि विथ ट्रेंड. परत इथं प्राइस ॲक्शन घुसली तर चालते, काय प्रॉब्लेम नाही होत, सगळं आपलंच आहे मार्केट. प्राइस ॲक्शन जरी झाली तरी चालेल. झाला तुमचा पॅटर्न आणि सोबत इथं बघा ऑर्डर ब्लॉक झाली, एंट्री, परत सेम प्रोसेस. अक्षरशः तुम्ही शॉक व्हाल, एवढे खतरनाक रिझल्ट्स आहेत ना, म्हणजे SMCचे. फक्त शिकता आलं पाहिजे आणि मार्किंग करता आलं पाहिजे. फक्त जिथं तुटलं का तुटलं. आता इथं बघा वर आलं मार्केट, आपण काय करू, इथलं मार्किंग. आता ही मधली कॅन्डल, याचा डोंगर हे वाला. आता आपल्याला काय पाहिजे की याचा रिव्हर्सल. इथं रिव्हर्सल कुठे पॉईंट्स आहेत, इथं बघा हा ऑर्डर ब्लॉक प्लस हा FVG आणि वर पण इथं FVG आहे. सो हे पण मार्क करून घेऊयात आपण, हे पण वालं, ठीक आहे. आता इथं समजा आलं आहे, आता आपल्याला इथं वेट करणं गरजेचं आहे. अरे बघा आलं का इथं ह्या झोनमध्ये. आता या झोनमध्ये आल्यानंतर बघूयात आपण. आता इथं खाली तुटलं तरी पण काय काळजी करण्याचं काम नाही. कारण काय, इथं बघा जो आपण इथं मार्किंग केला होता ना तिथं ऑलरेडी आलेलं आहे वर आणि तिथून मला एंट्री भेटलेली आहे पहिलीच. बट आपण काय केलं, थोडंसं ह्याला फास्ट प्ले केल्यामुळे विषय झाला. आता इथं बघा तुम्ही हा वाला जो तुमचा इथं टॅप झाला होता. मग तुम्ही जर छोट्या टाईम फ्रेममध्ये जाऊन बघितलं ना तर तुम्हाला इथं एंट्री मिळाली असणार आहे 100%. ही एंट्री, ठीक आहे. चला मी म्हणतो ही एंट्री तुम्हाला नाही भेटली, मिस झाली. बट आता एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी तुमचा झाला इंड्युसमेंट का, तर इथं तुमचा आहे पुलबॅक. आता तुम्ही म्हणाल की पुलबॅक काय, तर तुम्हाला त्यासाठी तो व्हिडिओ बघायला लागेल. कुठला, आपल्या चॅनलवरती पुलबॅक कशी शोधायची त्याचा व्हिडिओ आहे, तो बघा. आता हे झालं तुमचं इन्व्हेस्टमेंट नंतर मित्रांनो तुम्हाला पाहिजे चेंज ऑफ कॅरेक्टर. सो चेंज ऑफ कॅरेक्टर कुठं आहे, अगेन एक व्हॅलिड पुलबॅक बघणं गरजेचं आहे. सो व्हॅलिड पुलबॅक कुठं आहे का, तर नाही, हा लास्ट पॉईंट आहे तुमचा. इथं समजा तुटलं तर आणि तरच तुमचा तो चेंज ऑफ कॅरेक्टर होणार आहे. तुटलं तर, नाही तुटलं तर तो कंटिन्युएशन वर करणार मार्केट. मी याला लेवल मार्क करून ठेवतो बघा इथे, चेंज ऑफ कॅरेक्टर लेवल. हां, आता बघा आपण याला प्ले करू. बघा मार्केट कंटिन्यू साईडवेज संपला विषय. आता आपल्याजवळ 2च लाईन आहेत, कोणती, ही चेंज ऑफ कॅरेक्टर लेवल किंवा ही वरची लेवल. याच्यामध्ये आधी जे काय होईल ते आपल्याला काही देणं घेणं नाही. आपल्याला पाहिजे कंटिन्युअस मार्केट, ठीक आहे. कंटिन्युअस म्हणजे साईडवेज मार्केटमध्ये. आता ह्याच्यामध्ये ट्रेड घेता येतो, तो आपण सिग्नेचर सेटमध्ये करू शकतो. त्यासाठी मग ते हिथं आता सगळं डिटेलमध्ये सांगणं पॉसिबल होणार नाही. कारण का, तर तुम्हाला त्यामध्ये कन्फ्युजन होईल. तर त्यासाठी काय करूयात आपण, एकतर तुम्ही हा तुम्हाला जी प्रोसेस सांगितली त्यामध्ये तुम्ही ब्रेकअप स्ट्रक्चरच्या एंट्रीज बघा किंवा ह्या ठिकाणी
ज्या स्विंग होत आहेत त्या स्विंगला जाऊन ट्रेंड लाईनवरती ते POIच्या एंट्रीज बघा. आता सिग्नेचर सेटअपमध्ये आपण CBT फॉलो करतो, म्हणजे आपल्या चार्ट बेससाठी. CBTसाठी तुम्हाला काय तर आपला मेंटरशिप नसेल तर तुम्हाला जी प्रोसेस दिली आहे ह्या प्रोसेस जर तुम्ही कंटिन्यू केला तरी तुम्हाला सगळ्यात जास्त बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला मेंटरशिप हवं असेल तर अगेन 1 मार्चसाठी जी बॅच आता चालू होईल त्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता. सो त्याच्यामध्ये काय बिग डील नाही आहे. आणि त्याच्यामध्ये अजून सोप्या प्रोसेस किती आहेत 2-4 प्रकारच्या तुम्ही अजून करू शकता, एवढाच फक्त फरक आहे. नसेल तर ही जी प्रोसेस मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त प्रकारे डीपमध्ये जावा. नाही काय झालं तर शेवटी मी इथं आहे, तुम्ही कधीही येऊ शकता. सो आपण याला प्ले करूयात. या 2 लेवल बघा, या 2 लेवलच्या वर जर मार्केट गेलं संपलं. आता मार्केट इथं आलं आहे म्हणजे मार्केट कंटिन्यू आता साईडवेज फेज आहे. तर या साईडवेज फेजमध्ये काही न करण्याची शक्तीसुद्धा आपल्याला आपलं मार्केट स्ट्रक्चर देतं आहे. आता हे झालं गोल्डचं. तुम्हाला कोणताही म्हणजे तुम्ही अगदी निफ्टी जरी घेतली ना, तुमच्यासाठी आपण निफ्टीमध्ये पण बघू, सेम वर्किंग, निफ्टीमध्ये पण सेम वर्किंग. अहो एवढं जबरदस्त निफ्टीला वर्किंग होते ना, म्हणजे तुम्ही शॉक व्हाल. आता इथं बघा, हा लास्ट पॉईंट आहे, समजा हा लास्ट पॉईंट आहे, हा तुमचा ब्रेकअप स्ट्रक्चर आहे. हे मधला जो गॅप असतो ना, गॅप ऑफ मार्केट इंडियन मार्केटमध्ये, तो नॉर्मली हेच असते, म्हणजे तुमची कॅन्डल असते, म्हणजे इथं कॅन्डल क्लोजिंग आहे समजूयात आपण. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर लॉक्ड एरिया कोणता आहे आपला, हे वाला इथं मार्केट आलं, परत वर गेलं, इथं तुटलं, म्हणजे 1 सेकंड, हा वाला तुमचा इथं लॉक्ड एरिया आहे. ठीक आहे, ॲज्युम करूयात आपण. काय मिस्टेक झाली तर तुम्ही थोडंसं हे करा, कारण काय जे मी रूल सांगितले त्या रूलनुसारच हे होणार. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी समजा आलं, हे एक कॅन्डल, याच्या आतमध्ये हे हा वाला, हा मधला पॉईंट इथं बघा, हा ब्रेकअप स्ट्रक्चर इथं, हा ब्रेकअप स्ट्रक्चर इथं, आणि हा ब्रेकअप स्ट्रक्चर इथं, हा तुमचा ब्रेकअप स्ट्रक्चर. या केसमध्ये बरं का इथं आलं, हे 2 कॅन्डल मानले आणि इथं ब्रेकआउट झाला. सो हा तुमचा इथं लास्टचा जो आहे ना तो लॉक्ड एरिया असेल. ठीक आहे, हा वाला, हां. आणि यामध्ये तुमचा जो ऑर्डर ब्लॉक आहे तो कुठं आहे बघा, या ठिकाणी हा वाला. हां, आता ॲक्च्युली तो मागच टॅप झालेला आहे, बट या ठिकाणी सुद्धा मार्केट आलेलं आहे, इथून ते उचललेलं आहे. इथं जर तुम्ही बघाल ना तर ही समजा तुम्ही तर लाईन मारली अशी खेचली एक, आणि तुम्ही जर सेम परत 15 मिनटामध्ये आलात, तुमच्या लक्षात येईल एक गोष्ट, कुठे गेलं बघा, इथे हे तुमचं इथं ट्रेंड लाईन होती. ट्रेंड लाईनमध्ये अगेन तुम्ही जर थोडेसे हिला ॲक्युरेट केलीत ना, तुमच्या लक्षात येईल मल्टिपल टच पॉईंट्स कसे आहेत बघा. या ठिकाणी आलं हे, या ठिकाणी. आता इथं बघा तुमचा हा पॅटर्न पण बनलेला आहे प्राइस ॲक्शनचा. लास्टचा पॉईंट तुम्ही समजा टॅपिंगचा धरला हा वाला, तरी देखील ह्या वाला इथं ऑर्डर ब्लॉक आहे बघा, हा ठिकाणी. ही तुम्ही समजा एंट्री घेतली तरी चालते, किंवा तुम्ही इथं बघा या ठिकाणी हा वाला तुमचा इथला ऑर्डर ब्लॉक प्लस FVG या ठिकाणी, इथं जरी एंट्री घेतली तरी चालते. आणि त्या एंट्रीच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी इथं एंट्री घेतली तरी चालेल, काही डाऊट नाही, लास्ट टॅपिंग पॉईंटनुसार. आणि 1:3 तुम्हाला घ्यायचं आहे. याच्या खाली फक्त तुमचा स्टॉप लॉस लागेल. आता हे 1:13 झालं, बट आपल्याला पाहिजे फक्त 1:3. किती मिळतं आहे हे बघा, इथंच एवढ्यातच एका दिवसात तेवढं तुम्हाला टार्गेट, म्हणजे अख्खा दिवस कसा प्ले करायचा आहे ते तुम्हाला या मार्केट स्ट्रक्चरच्या ताकदीवरती कळते. इंडियन मार्केटला सुद्धा खूप जबरदस्त याचं वर्किंग होतं आहे मित्रांनो. फक्त फोकसने ह्याचं मार्किंग करायचं चालू करा. आता हा झाला ब्रेकअप स्ट्रक्चर, हा दुसरा. त्याच्यानंतर बघा हा जो ब्रेकअप स्ट्रक्चर आहे ना, हा ब्रेकअप स्ट्रक्चर, त्याची एंट्री कुठे मिळणार तुम्हाला, तर याच्या ह्या पॉईंटमध्ये, ह्या POI. मग त्यात POI कुठं आहे, या ठिकाणी ऑर्डर ब्लॉक. त्याच्या खाली जर बघाल तुम्ही तर इथं बघा, या ठिकाणी जर बघाल तर हा वाला ऑर्डर ब्लॉक टॅप्ड आहे, बट हा वाला जर तुम्ही बघाल, हा एकदा टच आहे तरी पण चालू शकतो. कारण का तर 1-2 ठीक आहे, काय हरकत नाही, हा ऑर्डर ब्लॉक कन्सिडर होऊ शकतो. त्याचं कारण काय की मोस्टली काय असतं POIमध्ये पहिला टॅपिंग पॉईंट असतो ना, तो कधी कधी तुम्हाला झाला की परत मार्केट येत नाही, बट हे ह्या स्ट्रक्चरच्या आतमधला आहे. सो पहिला टॅपिंग पॉईंट ॲक्च्युली हाच धरायला लागणार, कारण का स्ट्रक्चरसोबतचा आहे. आणि आपल्याला स्ट्रक्चरसोबतचं काय मॅटर करत नाही, आपल्याला फक्त रिव्हर्सलची एंट्री पाहिजे. सो इथं बडे प्लेयरचं काम आहे, आपलं काम पुढं आहे. सो इथं मार्केट आलं, आणि या केसमध्ये तुम्ही सिम्पल मल्टिपल टचेस पॉईंट काढा, आणि इथून तुम्ही जर बघाल 5 मिनटामध्ये आले. आता 15 मिनटावर आपण 5 मिनटामध्ये जाऊ, कारण का आपल्याला जरा थोडंसं सोपं जाईल हे. चला आपण इथं आलो बघा. ठीक आहे, येस बघा इथे कसली ॲक्युरेट एंट्री आहे बघा. इथे हा ऑर्डर ब्लॉक तुम्ही इथून घेऊ शकता लास्ट टॅपिंग पॉईंटपासून. याच्या खाली जे लास्ट सगळ्याच्या खालचे पॉईंट तिथून तुम्ही स्टॉप लॉस लावून एंट्री घेऊ शकता, आणि वर तगडं तुम्हाला प्रॉफिट मिळेल. ऑल राईट. सो अशा प्रकारे तुम्हाला ह्या
एंट्रीज ह्या मिळून जातील. तुम्हाला जेवढे मॅक्झिमम स्टॉक भेटतील, काय भेटतील, जे काय मिळेल त्याच्यामध्ये तुम्ही ह्याला शोधायला चालू करा आणि तुम्हाला ते खूप चांगल्या प्रकारे एंट्री पॉईंट्स मिळतील. त्याच्याबद्दल काहीच डाऊट नाही राहणार. ऑलराईट, आता आपण येतो आहे पुढच्या टॉपिककडे. ते म्हणजे आता SMC मास्टर क्लासमध्ये तुम्हाला मी टेक्निकल थेरी प्लस टेक्निकल प्रोसेस सांगितली, कशाप्रकारे तुमचं एंट्री तुम्हाला होणार आहे. आता काय राहतं, तुमच्याकडं कॅपिटल कसं करायचं ते आलं, तुमच्याकडं फंडेड अकाउंटचं पण सांगितलं मी तुम्हाला लर्निंग कमी करायचं आहे आणि जास्त एक्झिक्युशन करायचं ते सांगितलं. तुम्हाला कशाप्रकारे स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करायचे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं. आता मेन मुद्दा येतो ते म्हणजे इथून पुढची प्रोसेस काय राहील. आता तुम्ही याला एवढं तर समजलं. आता सायकोलॉजी बघा मित्रांनो, सगळ्यात मेन काही झालं ना तरी ॲनालिसिस हे तेवढंच करायचं जेवढं आपल्याला झेपणार आहे. सोप्यात सोपं, अवघडामध्ये घुसायचं नाही. स्ट्रक्चर मार्किंग ॲक्युरेट ड्रॉ करायचं आणि ॲनालिसिस प्रॉपर करायचं. ॲनालिसिसनंतर मेन मुद्दा येतो तो म्हणजे आपला सायकोलॉजी डोक्यात काय पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाची 1:3 सायकोलॉजी तुम्हाला डोक्यात पाहिजे. आता बघा, तुम्ही समजा जर फॉरेस्ट मार्केटमध्ये काम करता ना, फॉरेस्ट ट्रेडिंग, तर त्यासाठी काय करायला लागते आपल्याला, तर आपल्याला त्या ठिकाणी हे बघणं गरजेचं आहे कशाप्रकारे आपण लॉट साईज कॅल्क्युलेट करू शकतो. तो सिम्पल बघा, तुम्ही गुगलवरती या, तिथं एक वेबसाईट तुम्हाला टाकायची. कोणती बघा, लॉट साईज कसं कॅल्क्युलेट करायचं डॉलरच्या अकाउंटनुसार. तर तुम्ही माय एपेक्स बुक ही वेबसाईट आहे, ही तुम्ही टाकू शकता. वेबसाईटवर जायचं, या ठिकाणी आला तुम्ही का इथं बघा, ही पोझिशन साईज कॅल्क्युलेटर. समजा तुमचा $100 एक अकाउंट आहे, ठीक आहे. आलो मी $100 टाकलं. रिस्क किती % घ्यायची, समजा मला 2% रिस्क घ्यायची आणि स्टॉप लॉस किती द्यायचं मला. फॉर एक्झाम्पल एक आपण असं करूयात 3 पिपचा देऊया स्टॉप लॉस, कॅल्क्युलेट करूयात. बघा, मला माझा लॉस $2 होणार, मला युनिट्स एवढे मिळणार आणि मला लॉट किती घ्यायचा आहे, 0.07 लॉटचा ट्रेड करायचा आहे. समजा आता इथं मला 30 पिपचा स्टॉप लॉस द्यायचा आहे. बघा किती आला, 0.01 लॉट आला, एकदम कमीत कमी, ठीक आहे. आता समजा तुमचं फंडेड अकाउंट आहे, किती असणार ते नॉर्मली $10,000 आहे आणि मला रिस्क घ्यायची आहे किती, 1% रिस्क घ्यायची. आता फंडेड अकाउंटमध्ये काय काय असतं, एवढी रिस्क घ्यायची नसते. फंडेड अकाउंटमध्ये 0.5 एवढीच रिस्क घ्यायची. कायमस्वरूपी लक्षात ठेवा, फंडेड अकाउंटमध्ये जास्त रिस्क घेतली का तुमचं अकाउंट संपलं, तुम्हाला विड्रॉल पण विसरून जावा आणि प्रॉफिटचा तरी विषयच नाही. इथं भले थोडा स्टॉप लॉस तुम्ही मॅच करा. आता स्टॉप लॉस समजा इथं किती देऊयात आपण, एक 40 पिपचा. गोल्डचा समजा चार्ट घेऊ आपण, कुठला घेऊया, गोल्डचा घेऊया. चला, XAU USD सेम अकाउंट राहील. 0.5% लॉस तुम्हाला $10,000 अकाउंट आणि तुमचा स्टॉप लॉस पिप्समध्ये किती, 40 पिप्स आहे. हे इथं छडकानी करायचे नाही ट्रेड साईजमध्ये. आता बघा इथे कॅल्क्युलेट करतो. बघा 1.25 लॉट आला आहे आणि तुम्हाला इथं $50 लॉस होणार आहे, ठीक आहे. सो एवढं तुम्हाला इथं लॉट घ्यायला लागणार. कितीनं, 0.5 रिस्क नाही, समजा 1% रिस्क केली, बघा लॉट साईज वाढली. सो हे रिस्क मॅनेज करणं खूप गरजेचं. 0.5 एवढी रिस्क घेऊयात. पिपचा कॅल्क्युलेशन एवढं. समजा आता तुमचा इथं 70 पिपचा स्टॉप लॉस आहे, बघा लॉट साईज कमी झाली का. सो ह्या प्रमाणात तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करून आणि मगच ट्रेडिंग करायचं आहे. सो ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही सायकोलॉजीमध्ये. जेवढं तुम्ही जास्त डोकं लावाल तेवढं मोटिवेशन येईल आणि मोटिवेशन कामाचं नाही. मित्रांनो बघा, आता मी तुम्हाला टेक्निकल खूप गोष्टी सांगितल्यात, तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो. बघा मी माझ्या बॅचमध्ये पण सांगतो, हे जे ट्रेडिंग आहे ना, हे आपल्या आयुष्याची रोजीरोटी आहे, म्हणजे आयुष्यभर आपल्याला पुरणार आहे. त्यामुळे ह्याला एक बिझनेसप्रमाणे किंवा आपल्यासोबत कायम राहणारी एक गोष्ट आहे. त्या अशी बघितली पाहिजे त्याला, की उगाच आला आंधळी कोशिंबीरसारखं ट्रेड करत बसलं तर त्यामध्ये तुम्हाला काही आता लागणार नाही. सो ह्याला आयुष्यभरासाठी आपल्यासोबत ठेवायचं असेल तर तुम्हाला पेशन्सनं काम करायला लागेल आणि रूल विसरून चालणार नाही. जेवढं प्रॉफिट घ्यायचं तेवढंच घ्यायचं, ठीक आहे. आणि जर तुमच्याकडे लय पैसा येतो आहे, विड्रॉल घेताय आठवड्याला तुम्ही विड्रॉल घेताय, तर अशा एखाद्या ब्रोकरकडे इन्व्हेस्टमेंट करा ज्या ठिकाणी तुम्हाला वर्षानुवर्ष म्हणजे तुमच्या पुढे जाऊन तुमच्या वयाच्या म्हातारपणात असेल किंवा आता तुमचं एज जर समजा 35-40च्या एजमध्ये असेल तर 60-65 तुम्हाला त्याचे ROI चांगले मिळतील. किंवा जर तुम्ही 50च्या पुढे असेल एज तरी पण तुम्हाला तुमच्या ॲज अ पेन्शनसारखे पैसे मिळतील. म्हणजे कशामध्ये तुम्ही SIP इन्व्हेस्टमेंट असतील, म्युच्युअल फंड वगैरे मी तुम्हाला सांगणार नाही, कारण काय ते शेवटी नशिबाचा खेळ आहे नाही का. म्हणजे आलं तर आलं, ते भविष्य कोणाला माहीत आहे. आता कोविडमध्ये मार्केट पडलं त्यामुळं बाकीचे जे म्युच्युअल फंड वाढले, पण आता आपलं काय होणार आहे आपल्याला माहीत नाही. आता कधी पडेल ते वाट बघण्यात काय फ्युचर प्रिडिक्ट करण्यात अर्थ नाही. सो लिक्विड स्टॉक्समध्ये जो स्टॉक चांगला आहे तो उचलायचा आणि त्याला इन्व्हेस्टमेंट करायची. त्यासाठी काय करायचं, चांगला ब्रोकर निवडायचा. आता बरेच ब्रोकर म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही करताय, आता डिस्काउंट ब्रोकर असतील, फुल सर्व्हिस ब्रोकर असतील. सो
चांगला ब्रोकर निवडा. आता तुम्हाला जर हवा असेल तर माझ्याकडे एक ब्रोकर आहे, एनरिच मनी नाव आहे त्यांचं. मी तुम्हाला त्यांची लिंक देतो. त्यांचा फायदा काय, तुम्हाला ते स्वतःहून तुम्हाला तिथं कॉल वगैरे सपोर्ट प्रोव्हाइड करतात. मग त्या मॅमचा तुम्हाला मी नंबर देईन, तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कनेक्ट करा. तुम्हाला एखादा स्टॉक घ्यायचा आहे किंवा तुम्हाला पोर्टफोलिओ मॅनेज करायचा आहे किंवा तुम्हाला तुमचं सगळं बिल्डिंग करून घ्यायचं आहे. आणि त्यांचे वेबिनार आहेत स्टॉक मार्केटचे. आता स्टॉक मार्केटबद्दल पण मी काही व्हिडिओज टाकेन, स्ट्रॅटेजी सांगेन. बट तुम्हाला जर त्याच्या व्यतिरिक्त काही गायडन्स हवं आहे, ॲक्युरेट गायडन्स, कारण का ते आहेत ते रजिस्टर आहेत, एक सेबी रजिस्टर सगळे त्यांच्याजवळ टीम आहे. सो तुम्हाला त्यांना डायरेक्ट कॉल करून सुद्धा तुम्हाला हेल्प करता येईल. सो हा खूप चांगला प्लॅटफॉर्म मित्रांनो. सो तुम्हाला जर हवा असेल मी त्या ठिकाणी लिंक पाठवतो, ह्या व्हिडिओच्या खाली अकाउंट ओपन करून घ्या. आणि अजिबात काही विचार करू नका. हे जे नॉलेज आहे हे नॉलेज तर असंच तुमचं वाढत राहणार आहे, काळजी करू नका. बट एक चांगल्या प्लॅटफॉर्मसोबत तुम्ही आता इथून पुढं काम करा. आतापर्यंत मी काय सांगितलं तुम्हाला, फंड कसा वाचवायचा, कॅपिटल किती ठेवायचं, हे ट्रेडिंगसाठी झालं. बट जो पैसा एक्स्ट्रा येतोय, कुठनं येत असतो, बोनस अर्निंग होत असते आयुष्यात. म्हणजे जॉबचा अचानक पैसा आला किंवा काहीतरी चांगलं झालं त्यातून पैसा आला, हे पैसे आपण असेच खर्च टाकतो. ते खर्च नाही, ते इन्व्हेस्टमेंट करायचे. मग क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. क्रिप्टोमध्ये करायचं असेल तर काय, तर आपल्याकडे चांगले ब्रोकर्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही बायनन्समध्ये करू शकता. नसेल तर तुमच्याजवळ कॉइनडिसेक्स असेल, किंवा तुम्हाला आता अजून एक चांगला आपल्या इंडियामध्ये एक ब्रोकर आहे, मी त्याचं नाव सांगतो, जिओटस. मी त्याची लिंक देईन तुम्हाला खाली, जिओटसची. तुम्ही त्याच्यामध्ये करून घ्या. त्याचा फायदा काय तुम्हाला सांगतो, तुम्हाला विड्रॉल इंडियन रुपीजमध्ये बकायदा लिगल वेनं सगळं मिळतं. म्हणजे क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट झाली. स्टॉक मार्केटसाठी तुम्हाला मी ब्रोकर सांगितलं, त्या मॅमना तुम्ही कॉल करा डायरेक्ट, बाबा मॅम मला असं माझं इन्व्हेस्टमेंट करायचं, मी कशामध्ये करू, ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील. आणि चांगला ट्रस्टेड, इंडियामध्ये ब्रोकर म्हणजे ट्रस्टेड आहे, त्याच्यामध्ये काही डाऊट नसतं आहे. बाकी हिडन चार्ज वगैरे, अकाउंट ओपनिंग फी काही नाही त्याच्यामध्ये, तुम्ही ते करू शकता. आणि राहिला विषय फॉरेक्सचा, तर फॉरेक्ससाठी 2-3 ब्रोकर चांगले आहेत. आता सध्याला मार्केट्स फॉर यू आहे, तुमच्याकडे एक्सएम आहे, वेंटेज आहे, याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आता कसं असते बघा, ट्रेडिंग हे ट्रेडिंगप्रमाणे बघितलं पाहिजे. तुमचं पॅशन आहे, तुम्ही ट्रेडिंग करा आणि हे छोटे छोटे अकाउंट ग्रो करा. आणि इन्व्हेस्टमेंट ही इन्व्हेस्टमेंटप्रमाणे केली पाहिजे. त्यासोबतच कॅपिटल वाचवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचं जेवढं कॅपिटल आहे ते जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न करा. फंडेड अकाउंटमध्ये सगळ्यात बेस्ट वी मास्टर्टेड आहे, त्याची पण लिंक देईन, त्याच्यामध्ये पण करून घ्या. आता मी का म्हणतो ह्या गोष्टी, कारण काय, आपल्या चार्टबेसला ग्रो करण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला थोड्या थोड्या हेल्प करतील. तुम्ही आमच्यासोबत जोडला जाईल. आणि भविष्यात जे आपण आता लवकरच लाईव्ह ट्रेडिंगचा प्लॅन करणार आहे, सो त्यामध्ये तुम्हाला ते फायदा मिळेल. अगदी मेंटरशिपच्या बॅचमध्ये पण तुम्हाला तिथं फायदा मिळून जाईल. ठीक आहे, अकाउंट ओपनिंगमध्ये तुम्हाला इथं एनरोलमेंटसाठी डिस्काउंट मिळणार आहे, काळजी करू नका. सो तुम्ही ही अपॉर्च्युनिटी बिलकुल कोणी सोडू नका. आणि एक सांगेन, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल ना, एक लाईक करा, सबस्क्राईब करून टाका आणि शेअर करा. आपल्या मराठीच्या ग्रोथसाठी हे खूप जास्त गरजेचं आहे. अजून खूप स्ट्रॉंग कंटेंट आहे मित्रांनो. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि नक्कीच सगळे अकाउंट्स ओपन करून घ्या. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटलं तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही कनेक्ट करू शकता. आणि एक स्वतःचा स्ट्रॉंग फायनान्शियल मार्केटमध्ये हा पोर्टफोलिओ आता इथून पुढे आपण बनवूयात. प्रत्येकाचा, अगदी तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही जॉब पर्सन असाल, तुम्ही काही असू द्यात, बट तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायचं असेल ना, तर एक स्टेप बाय स्टेप प्रोसेसनं जावं लागेल. आणि ती स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्हाला या चार्टबेसच्या चॅनलवरती इथून पुढं कंटिन्यू बघायला भेटणार आहे. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूयात पुढच्या अशा खूप मोठ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.